मला असं वाटतं की चिपळूण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असं मल्टी पार्किंग सेंटर व्हावं, पे अँड पार्क मार्केटमध्ये. ज्यांना कुठे मार्केटला खरेदी करायला यायचं त्यांना जायला लागतं मच्छी मार्केटच्या तिकडे पार्किंग करायला गाडी किंवा परकर त्या सगळ्या गाड्या रस्त्यावर बाहेर उभ्या असतात. नैसर्गिक एकाला गाडी दुसरी काढायची असली तरी ती अडकून राहतो माणूस. तर मला असं वाटतं जसं एखादं कॉम्प्लेक्स करतो आपण तसं एक चांगलं कॉम्प्लेक्स बांधावं, फक्त ते पार्किंग कॉम्प्लेक्स असेल जे आता मेट्रो सिटीमध्ये असतात, पे अँड पार्क. त्याच्यामध्ये म्युन्सिपल आपल्या नगरपालिकेला उत्पन्न पण होईल, त्याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग सेंटर पण कुठे खाली करायचं करू शकता आणि वरती तुम्ही सगळं पार्किंगचं करू शकता. एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा मार्केटला मी जातो, साधी मच्छी आणायला जातो किंवा भाजी आणायला जातो, तर धड कुठे गाडी लावून आपण काय खरेदी करू शकत नाही. आणि तिथे एवढा प्रकार आहे की आता मच्छी मार्केटमध्ये गेलो तर रस्त्याच्या त्या साईडला पण मच्छीवाले आहेत, शॉपिंग सेंटर केले तिथं पण आहेत. म्हणजे असं होतंय की शॉपिंग सेंटर बांधून त्याचा काहीच यूज झालेला नाही. म्हणजे मच्छी मार्केटला जे मार्केट केले गेले ते पहिल्या सुधारायला हवं. पहिल्या याच्यावरती मच्छी मार्केट, नंतर भाजी मंडी. जी आता भाजी मंडी जी करून ठेवलेली आहे तिची दुरावस्था काय बघा, तिथं भाज्या करून विकायला आतमध्ये कोणच नाही. त्याच्या खालच्या साईडला तर सगळं गलिच्छ गाडी वगैरे सगळी तिथं उभी असतात. ते सुशोभीकरण, ते चांगली इमारत व्यवस्थित करायला पाहिजे. त्याच्या बाहेर मग सगळ्यांनी दुकानं थाटलेली आहेत. मी असं नावा कोणाची घेत नाही, पण जशा व्यापाऱ्यांच्या आमच्या पण समस्या आहे की बाहेरचा कोणी व्यापारी नॉन रजिस्टर माणूस येतो आणि ठराविक सीझन पुरता तो धंदा करून जातो. त्याच्यावर काहीतरी बंधन आणायला पाहिजे.